पाहिलं राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते आणि त्यांनी सांगितलंय की ऐतिहासिक असा हा विजय आहे। खरंच ऐतिहासिक विजय याला म्हणता येईल, कारण की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही महायुतीच्या सोबत पुढची 5 वर्ष त्यांनी निर्धोकपणे जो आहे सरकार चालवावं असाच कौल मतदारांनी त्यांना दिलेला आहे। आणि त्यामुळे आता जे आहे आज बघतोय की उद्या नवीन सरकार स्थापन होणार आहे। अजित पवार सुद्धा दिल्लीकडून मुंबईसाठी रवाना झालेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, पार्थ पवार, सुनेत्रा पवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। अजित पवार हे दिल्लीला गेले होते, आता ते मुंबईकडे रवाना झालेत। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार सुद्धा मुंबईसाठी रवाना झाले आहेत। पवार कुटुंबीय काही वेळातच मुंबईत दाखल झाल्यानंतर महत्त्वाचे आज घडामोडी घडणार आहेत, कारण की अजित पवार यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। जवळपास 3:30 वाजता, आधी 2:30 वाजता म्हटलं जात होतं, परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिल्यानंतर 3:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा होऊ शकतो।